परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री सौ मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आज रोजी सकाळी परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती विभागात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली। यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व मार्ग काढण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौ माथुर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, खासदार फौजिया खान, आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राहुल पाटील यांच्यासह परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर जिल्ह्यातील विविध समस्या घेऊन आलेल्या नागरिकांशी संवाद साधत निवेदन पालकमंत्र्यांनी घेऊन लवकर पर्याय काढण्यात येईल असं आश्वासन दिलंय। निर्णय झालेले आहेत। जे नियोजन आम्ही 385 कोटीचं होतं, पण मागचं दायित्व 154 कोटीच्या आसपास असल्यामुळे आपल्याला यावर्षी 300 कोटीच्या आसपास निधी वापरायला मिळतोय। आणि सगळ्या लोकप्रतिनिधी इव्हन पहिल्यांदा परभणी जिल्ह्याच्या इतिहासात जनतेने ज्या काही मागण्या केल्या पालकमंत्री जनता दरबारच्या माध्यमातून त्याच्यावरती सुद्धा विचार होणार आहे, त्याच्यावरती सुद्धा जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठीच निधीची तरतूद केलेली आहे। वेगवेगळ्या विभागांनी ज्या अत्यंत गरजेच्या अशा गोष्टी आहेत ज्या त्यांनी मागण्या केलेल्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा निधीची तरतूद आपण केली आहे। पुढे काय प्रपोजल आहे? म्हणजे शहरातल्या शहर असेल किंवा जिल्ह्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या विभागाची ऊर्जा असेल, रस्ते असतील, इतर सुविधा ज्या आहेत त्या अनुषंगाने परभणी शहराच्या अनुषंगाने पालकमंत्री जनता दरबाराच्या अंतर्गत मला वाटतं 70-80 कोटीच्या ज्या काही लोकांनी तक्रारी दिल्या होत्या त्या जास्ती करून रस्ता, नाली अशाच गोष्टीच्या होत्या। तर 70-80 कोटीची त्याची मागणी आहे आणि वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींची अशी वेगळी आहे। परंतु ह्या वर्षी शहराच्या विकासासाठी फक्त 28 कोटी रुपयाचा दलित वस्ती आणि नगर विकास हा महानगरपालिकेने 28 कोटी रुपयाचाच निधी उपलब्ध होऊन ती त्यारेवरची कसरत राहणार आहे। प्रशासनाची कशा पद्धतीने ते सगळं प्रायोरिटी कुठल्या कुठल्या गोष्टीला देतील, पण नियमानुसार प्रत्येक गोष्टीची गरज ओळखून गरजेच्या ठिकाणी निधी नियोजन केले आहे। हे बघा, वाळू धोरण इतक्या चांगल्या पद्धतीने महायुती सरकारने आणलेलं आहे आणि पावसाळा असल्यामुळे काही नियमानुसार आता रेतीचं आपण रेती काढू शकत नाही 10 जूनच्या नंतर, तरी सुद्धा जे लाभार्थी घरकुलाचे आहे त्यांना रेती 5 ब्रासपर्यंत मोफत देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे। त्यासाठी नियोजन आम्ही करतो। हे बघा, आता जर रेती त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा कोणी आपल्या जिल्ह्यामध्ये रेती काढताना आढळलं तर त्या ठिकाणचा तहसीलदार, प्रांत, इव्हन कलेक्टर साहेबांना सुद्धा कायदेशीर कारवाई केली जाईल अशा सूचना आहेत। ऊर्जा विभाग आपल्याकडे आहे, विजेचे काही प्रश्न आहेत शहरातले, कारण वारंवार वीज जास्त त्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे या संदर्भात। बघा, परभणी शहरामध्ये 10-15 दिवसांपासून लाईटच्या जास्ती समस्या झालेल्या आहेत। 10 MVA ट्रान्सफॉर्मर शहरातला आपला फेल झाल्यामुळे आणि तो आपण तात्पुरतं 5 MVA ट्रान्सफॉर्मर कडून आपण वीज सुरळीत केलेली आहे, पण तरी सुद्धा आणखीन एक 15 दिवसामध्ये ही विजेची समस्या दूर होईल। परंतु परभणीकरांच्या आशीर्वादाने ऊर्जा राज्यमंत्री खातं माझ्याकडे असल्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये परभणीमध्ये ऊर्जेच्या समस्या राहणार नाही यासाठी आम्ही पूर्ण नियोजन केलेलं आहे। RDSSच्या माध्यमातून सुद्धा काम चालू आहे आणि आणखीन भरीव असं जिथे जिथं आवश्यकता वाटते ओव्हरलोड जे सब सेंटर्स वगैरे झालेले आहेत या ठिकाणी आम्ही चांगली नियोजन केले। आमदार साहेबांची तक्रार चुकीची आहे। उलट महाराष्ट्रामध्ये 48 तासाच्या आत जर DP फेल झाला तर देण्याचं काम इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा चालू आहे, राज्यभरामध्ये चालू आहे। जिल्ह्यामध्ये पाऊस नाही, आज 23 तारीख आहे, शेतकरी संकटात आहे, त्या अनुषंगाने तुमच्या काही उपाययोजना? हो, दुबार पेरणीचं काय आहे ते सगळा आढावा आपण घेतलेला आहे, पण आज तरी तशी परिस्थिती नाही आहे। पाऊस चांगला 100 mm वरती असा जवळपास 4 तालुक्यांमध्ये झालेला आहे, त्यामुळे तशी अजूनही परिस्थिती नाही आणि 34% पेरणी आतापर्यंत झालेली आहे।